जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा वो हम नवाब. ठीक आहे सर, आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. तुमचं सर्वात आवडीचं पुस्तक, श्यामची आई आहे, आवडतं चित्रपट, लख. सर गरुड जेबमध्ये दिली जाणारी मानसिकता, ट्रेनिंग आणि शिस्त या तीन पैकी सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे? सर्वात महत्वाची गोष्ट आहे शिस्त. आणि मुलाला आई वडिलांच्या लाडापासून दूर ठेवण्यात जो तिखटपणा असतो त्यातूनच ते चविष्ट विद्यार्थी घडतात. माझ्या आईने माझ्या डीएडच्या फीससाठी 12,000साठी स्वतःच्या गळ्यातील त्या ठिकाणी तो आपण नेकलेस म्हणतो त्याला 7 पीस म्हणायचे, तो तोडला होता. समाज बदलण्यासाठी किंवा एका विद्यार्थ्याला बदलण्यासाठी ज्ञान महत्वाचं असतं की त्याची मनाचा बदल महत्वाचा असतो? मी तर नक्कीच सांगेल मनाचा बदल. कारण पालकांचा बदल झाला, पालकांमध्येच विचार बदलले आणि विद्यार्थ्यांचे विचार नक्कीच बदलतात. आणि विद्यार्थ्याने जर मनातून ठरवलं, मी असे विद्यार्थी बघितलेत, एकदा गेटमध्ये येताना ठरवून येतात मला इथून वर्दी घेऊन जायची, मला एनडीएचं ऑफिसर बनायचंय, मला नेव्हीत जायचंय, मला एअरफोर्सला जायचंय, मला एमपीएससी करायची. एकदा ठरवल्यानंतर ते विजनवरती ठाम राहणारे विद्यार्थी तिथून घडून जातात. म्हणजे सरकार ठरवतं की मुलींना जास्त प्राधान्य द्यायचं की मुलांना? तर मुलींना देत असेल तर मुलांना राग येईल, मुलांना दिला तर मुलींना राग येईल. जागा सारख्याच असतात पण मुली मेहनतीने काम करतात, मुली त्या ठिकाणी गॅप मारत नाही, सुट्ट्याचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे सक्सेस रेशो वाढतो. बाकी कुठलाही नाही, जागा सारख्या आहेत, मुलांना मुलींना संधी सारख्या आहेत. रेडी? ओके सर, असं कुठलं तुमचं स्वप्न आहे का किंवा तुमचं एम आहे की जे आतापर्यंत पूर्ण नाही झालेलं? खरं तर मी स्वप्नापेक्षा जास्त मला त्या ठिकाणी भगवंतानी दिलंय आणि त्या आई वडिलांचे आनंद अश्रू मी बघितलेत की विद्यार्थी सक्सेस झाल्यानंतर काय भेटतं, त्या आनंद अश्रूपेक्षा दुसरी सुखद गोष्ट कोणती नाहीये. पण सक्सेस झालेल्यांच्या बाबतीत आता काही प्रमाण असतं निगेटिव्ह माणसांचं की त्यांचे विद्यार्थी सक्सेस होऊ शकत नाही, टिकत नाही. त्यांचे अश्रू बघून मला असं वाटतं की मला अशी पिढी घडवायची आहे की ज्यात निगेटिव्हपणाला थारा नसेल. आणि असे विद्यार्थी 100 विद्यार्थी येतील, 100 टिकतील, पण ते आता खूप कठीण होत चाललंय. 10% 20% पळून जाण्याचं प्रमाण हे जेव्हा कमी होईल तेव्हा मी म्हणेल की खरा सुरेश सोनवणे तेव्हा घडला की आलेले विद्यार्थी सगळे टिकवले आणि सगळे त्या ठिकाणी जॉब पर्यंत पोहोचले किंवा ते जॉबला नाही लागले पण एक चांगला माणूस घडले, तेव्हाच ते पूर्ण होईल. आणि दुसरं कोणतंही स्वप्न नाहीये. काही दिवस मी राजकारणात गेलो, मी तिथेही बघितलं, ते तर मुळात माझे ते आता स्वप्न राहिलेलंच नाही. ते फक्त एक वेळ होती की आपण समाजासाठी केलं पाहिजे. पण मला वाटतं या क्षेत्रातून मी समाजासाठी त्याच्यापेक्षा जास्त करतोय, त्यामुळे कुठेही जाण्याची इच्छा नाही. पण सर सध्याच्या काळात कसं झालं की ज्याच्याकडे पैसा आहे तोच फक्त शिक्षण घेऊ शकतो, तोच एक हाय लेवलचं शिक्षण घेऊ शकतो. आधी तुमच्या वेळी कसं होतं की जिल्हा परिषद मध्ये सगळे समान, कोणी पैशावाला असेल किंवा त्याचा तो गरीब असेल तरी त्याला समान शिक्षण भेटेल. पण आता असं की शाळेमध्ये पण एक म्हणजे मागे पुढे झालंय, कॉलेजेसमध्ये पण मागे पुढे झालंय आणि त्याच्यानंतर डिग्री कॉलेजेसमध्ये पण एक मागे पुढे होतं. त्याच्याकडे जास्त पैसा आहे, तू पैसे घेऊन तिथे ऍडमिशन घेतोय किंवा त्याचा नंबर लागतोय पैसे दिल्यानंतर. पण मग जो गरीब घरातून एक मुलगा आलाय तो तेवढं शिक्षण नाही घेऊ शकत आहे, तो त्या लेवलचं शिक्षण नाही घेऊ शकत आहे. मग त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि तुमच्या मध्ये असं काय वाटतं की म्हणजे शिक्षण घेण्यासाठी पैसा महत्वाचा आहे की नाही? मी तर म्हणेल पैसा महत्वाचा नाहीये. बघा, कोणी अनाथ असेल तर माझ्यासारखे लोक असतात, मी आता अनाथाच्या मुलाला 50% फीस मध्ये शिकवतो किंवा त्याच्यापेक्षाही कमी घेतो. गरीब विद्यार्थी आहेत, जर आपल्याकडे नॉलेज असेल अशा कितीतरी आम्ही टॅलेंट सर्च एक्झाम ठेवतो की तुम्ही या, ती परीक्षा द्या आणि उच्च स्कोअर घ्या आणि तुम्ही फ्री शिका किंवा काही पर्सेंटेज मध्ये शिका. अशा भरपूर ट्रस्टी आहेत की तुम्हाला त्या ठिकाणी पंख देतील, पण तुम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे. हो, आजच्या काळामध्ये पैसा तितकाच महत्वाचा आहे हे मी मानतो, पण पैशाबरोबर जिद्द लागते. फक्त पैसा असणारेच मुलं मोठे घडतात असं नाही. माझ्याकडे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि मी रिझल्टचं प्रमाण जेव्हा बघतो तेव्हा त्या मुलांपेक्षा या मुलांचे रिझल्ट जास्त येतो, कारण टिकणारे असतात, जिद्दीवाले असतात. अशाही बॅचेस असतात की तिथे कमी फीस वाल्या आम्ही बॅचेस चालवतो, तर त्यातून घडणाऱ्यांचं प्रमाण पण जास्त आहे. त्यामुळे पैसा सर्वस्वी नाहीये. होय, आताच्या काळात पैशाला महत्व आहे, पण जर आपल्याला काही गमवावं लागलं तर त्यातून खूप काही मिळत असतं. त्यामुळे मी तर माझ्या लाईफमध्ये सांगेल की त्यावेळेस पैशाला महत्व असं नाही. माझ्या आईने माझ्या
डीएडच्या फीससाठी 12,000साठी स्वतःच्या गळ्यातील त्या ठिकाणी तो आपण नेकलेस म्हणतो त्याला 7 पीस म्हणायचे, तो तोडला होता. जर तो तोडून माझ्या आईने मला शिकवलं तर त्यावेळेस पैशाला महत्व होतच. पण ती परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस तिने त्या ठिकाणी मुलाला घडवण्यासाठी तो त्याग केला. अशा प्रत्येक गोष्टीतून आपल्याला शिकता आलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला नक्कीच पुढे घेऊन जाते. त्यामुळे पैसा हा सर्वस्वी नाही आणि जर परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते. मी तर तरुणांना एकच सांगतो, आपली परिस्थिती आपल्याला बनायची. आपण गरिबीत जन्माला आलो, गरिबीतच मरणार की त्या ठिकाणी काहीतरी करून जाणार. तुम्ही ठरवा, कामाला लागा, तुम्ही वरच्या लेवलला नक्कीच गेला असाल. कोणी येईल आणि माझी परिस्थिती बदलेल आणि मला कोणीतरी येईल, मला कलेक्टर बनवेल, मला पोलीस बनवेल, मला अफसर बनवेल, मला डॉक्टर बनवेल, मुळात होणार नाही. परिस्थितीसाठी तुम्हाला झोटावं लागेल आणि तयारी करावी लागेल. सर, गरुड जेबमध्ये दिली जाणारी मानसिकता, ट्रेनिंग आणि शिस्त या 3 पैकी सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे? सर्वात महत्वाची गोष्ट आहे शिस्त, जी आम्ही वारंवार देतो. सकाळी उठण्यापासून 5 वाजेपासून मागे शिक्षक राहून काठी दंड्याने, आजही त्या ठिकाणी बोलताना वाईट वाटतं पण धाक द्यावा लागतो. मारणं नसतं पण धाक असेल तर विद्यार्थी शिकतात. आणि एकदा शिस्त लागली, तुम्ही बघाल 6 महिने जो विद्यार्थी टिकला तो कधीच सोडून जात नाही. पण पहिले 10-15 दिवस त्याला त्या ठिकाणी जड जातात. जो टिकतो तो लागतो. शिस्तीमुळेच विद्यार्थी घडतो आणि शिस्तीतून मनुष्य घडतो. त्यामुळे कदाचित तो नोकरीला नाही लागला आणि तो शिस्त घेऊन गेला तर बाहेर असे विद्यार्थी मला भेटतात की सर मी आज इथं आहे, मी आता हा उद्योग करतोय, मी या नोकरीवरती आहे, मी इथं आहे. त्यावेळेस अभिमानाने आमची छाती त्या ठिकाणी फुलते. कारण शिस्तीचे धडे हे नेहमीच पुढे राहिलेले आहेत शिक्षणापेक्षा. जर एखादा विद्यार्थी भीतीने इथे आलेला आहे तर त्याची भीती कशी मोडता तुम्ही? त्यातून भीती कशी काढून घेता? खरं तर भीती हा एक प्रकार मनुष्याला संपवणार आहे. त्या विद्यार्थ्याला त्याचे टार्गेट दाखवले गेले पाहिजे, तिथं त्याला मोटिवेट केलं गेलं पाहिजे. मानसिक दृष्ट्या तो सक्षम जर बनला तर मला वाटतं बौद्धिक दृष्ट्या सक्षम बनायला वेळ लागत नाही. आणि मी हे बघितलंय, काही गणिताची भीती असेल, नोकरी मिळवण्याची भीती असेल, कॉम्पिटिशनची भीती असेल, हजारो परीक्षा येतात आणि विद्यार्थी सक्सेस होण्याचं प्रमाण एकदम न्यूनगंड असतं. महाराष्ट्राला आम्ही एनडीएची त्या ठिकाणी माहिती केलं की एनडीए मधून अधिकारी घडतात. कदाचित पूर्वी गावातून नेव्हीमध्ये कोणी लागला ऐकायला भेटायचं नाही, पण आता तुम्ही बघा गाव परत नेव्हीचा अधिकारी आहेत, गाव परत एअरफोर्समध्ये जाणार आहेत, हे माहिती झालं आणि तो बघून विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढला. नक्कीच भीती आता राहिलेली नाहीये. विद्यार्थी खूप सजग झालेले आहेत. मी तर म्हणतो 25व्या वर्षी विद्यार्थ्याला जे माहिती पडायचं ते आता 14 वर्षी 16 वर्षी माहिती आहे. त्यामुळे भीती न राहिलेली नाही. फक्त स्वच्छंद विहार करण्यापासून त्यांना थांबून त्या टार्गेट पर्यंत आणावं लागेल. ओके सर, गरुड जेब जेव्हा बनत होती, जेव्हा एक मोठं साम्राज्य तुम्ही निर्माण करत होता गरुड जेबचे, तेव्हा असं एखादा क्षण आला होता की तुम्हाला असं वाटलं की गरुड जेब बंद करावी आता? असं वाटण्याचं काही कारण आलेलं नाही, पण काही वेळेस जेव्हा स्वतःवरती काही ब्लेम होतात. समाज असा प्राणी आहे की समाजामध्ये कोणी मोठा झालेलं कधीच बघितल्या जात नाही. मोठं होण्यामागचे त्याचे कष्ट बघितल्या जात नाही, फक्त बघितला जातो त्याचा पैसा, तो कोणत्या गाडीत फिरतोय, तो कशा पद्धतीने जीवन जगतोय, त्याचं घर किती मोठं आहे, त्याने घेतलेले कष्ट कधी बघितले जात नाही. जेव्हा चिखलफेक होते तेव्हा मनामध्ये कुठेतरी वाटतं यार मी काय करतोय, मी या समाजासाठी करत असताना माझ्यावरतीच का, अशी वेळ येते आणि अशी 2-3 वेळेस आली देखील. पण मी त्याला घाबरत नाही. मी नेहमीच म्हणतो जेव्हा जेव्हा आरोप प्रत्यारोप होतात त्यातूनच पुढे शिकायचंय. माझ्याकडे ग्राउंड नव्हतं आणि ग्राउंड नसताना रस्त्याने जाताना एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि काही दुर्दैवी घटना घडली. माझ्यावरती ब्लेम झाले की सरांकडे ग्राउंड नाही, हे नाही. मला शिकायला भेटलं. मी नंतर एका महिन्यामध्ये स्वतःचं ग्राउंड तयार केलं. मग त्यातून आपण शिकलो पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्हाला संकट येणार आहेत, प्रत्येक वेळेस समाज तुम्हाला मागे खेचणार आहेत आणि ही वृत्ती कधी बदललेली नाही. आपलेच लोक आपल्याला मागे खेचतात आणि मला वाटतं माझ्या जीवनामध्ये मी मोठा त्यांच्यामुळे झालोय. ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी माझी लायकी दाखवली, अवकात दाखवली, मला वाया गेलेलं पोर नाव दिलं. मला पूर्वी शिक्षक म्हणायचे माझे लहानपणी, हे वाया गेलेलं, हे वाया गेलेलं आहे, आणि त्यातून मी मोठा झालोय. त्यामुळे नक्कीच अशा लोकांची साथ सगळ्यात मोठी आहे. माझ्या सगळ्या यशाचं श्रेय मी अशाच माणसांना देतो ज्यांनी ज्यांनी मला खेचलं, त्यांच्यामुळे मी इथं आहे आणि नक्कीच त्यांचे माझ्यावरती उपकार आहेत.
सर मग ते पुस्तकाचं सध्या हेच आहे का की म्हणजे तुम्हाला म्हटलं तर म्हणून तुम्ही त्या पुस्तकाला नाव दिलं? खरं तर हे प्रत्येकाने मनात घेतलं पाहिजे की आपल्याला जेव्हा आग लागते ना तेव्हा इतिहास घडतो. आणि मी एक उदाहरण नेहमी माझ्या भाषणात देतो. एका गाढवाला शर्यतीमध्ये मागून फक्त मिरचीची भुकटी टाकली होती, ते गाढव घोड्याची शर्यत जिंकलं होतं. जिंकलंच नव्हतं, 2 महिने थांबलंही नव्हतं, कारण आग लागली होती म्हणून ते शर्यत जिंकलं. जेव्हा जेव्हा आग लागते तेव्हा विद्यार्थी घडतो, मनुष्य घडतो. आणि मी आजच्या विद्यार्थ्यांना सांगेल, तुम्हाला कोणी म्हणत असेल तू एनडीएचा ऑफिसर नाही बनणार, तू पोलीस नाही बनू शकत, तू सरकारी नोकरी मिळू शकत नाही, तू हे करू शकत नाही, तुझ्यात ती धमक नाही, तेव्हाच पेटून उठा, तयारीला लागा, यश तुमच्या मागे पळत येईल. सर कधी गरुड झेप हे साम्राज्य उभं करत असताना कोणी आपल्याच लोकांनी तुम्हाला दगा दिलाय का, किंवा असं झालं की विरोधात उभे राहिले? मी कधीच त्या गोष्टीला मानत नाही, मी दगा त्याला म्हणत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपलं आपलं वर्चस्व दाखवण्याचं, प्रत्येकाला सिद्ध करण्याचं. त्यामुळे प्रत्येक लोक आपल्या परीने जीवन जगतात. आपल्याला विश्वासघात झाला किंवा कुठे काही झालं तर मनामध्ये एकच ठेवायचं की आपण सत्याच्या मार्गाने लढतोय, आपण चाललेला रस्ता खरा आहे, तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. त्यामुळे दगा वगैरे या गोष्टी नसतात. आपण आपलं कार्य करायचे, प्रत्येक जण आपलं कार्य करेल. आणि नक्कीच एक सांगेल की ज्या ज्या वेळेस आपला विश्वासघात होतो किंवा काही वाटतं ते क्षणिक असतं, तो विश्वासघात नसतो. माझ्याकडे शिकवणारे कितीतरी शिक्षक 2 वर्ष शिकवले, 3 वर्ष शिकवले, असे 70 जणांनी अकॅडमी टाकली. मला आनंद या गोष्टीचा आहे की कदाचित माझ्या एवढ्या कमी वयामध्ये, वयाच्या 38 वर्षामध्ये जर 70 जण नवीन अकॅडमी माझ्याकडून शिकून टाकत असतील तर याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आहे. आणि माझ्या त्यांना शुभेच्छा, त्यांच्या गरुड झेपपेक्षाही मोठ्या मोठ्या अकॅडमी बनावी. त्यामुळे कॉम्पिटिशन नाही आहे, आनंदी ते जगतील तर नक्कीच मला आनंद आहे. सर तुमच्या या प्रवासामध्ये सर्वात मोठा विरोध कोणता होता आणि तो कोणी केलेला समजा? मी विरोध कधी मानत नाही आणि विरोधाला मी कधी जुमानत नाही. जेव्हा जेव्हा विरोध होतो तेव्हा मी माझी स्पीड वाढवत असतो. त्यामुळे मी कोणाचं नाव घेऊन कधीच बोलणार नाही. मी आजपर्यंत कुठल्या अकॅडमीवर बोललो नाही, अपोजिट वाल्यांवरती बोललो नाही. मी एकच सांगेल, चुका मी दाखवू शकतो, यांच्या चुका या आहेत, यांच्या चुका ह्या आहेत, मी त्या नावानुसार बोलू शकतो. पण विरोध म्हणून विरोध करणं हे मला जमत नाही. फक्त जे खरं आहे ते बोललं पाहिजे आणि ते समोरासमोर जग जाहीर केलं पाहिजे. हा माझे तत्व आहे. त्यामुळे मला थांबवण्यामध्ये कोणाचाही वाटा नाहीये, मला पुढे नेण्यामध्ये सर्वांचा वाटा आहे मी म्हणेन. सर अशी कुठली अफवा आहे का जी तुमच्याबद्दल किंवा आपल्या गरुड झेप बद्दल उडवली गेली होती समाजामध्ये, जेणेकरून म्हणजे त्याला कारणच नव्हतं पण तरी ती फक्त एक तुम्हाला डाऊन करण्यासाठी किंवा एक गरुड झेप अकॅडमीला डाऊन करण्यासाठी उडवली गेली होती? बघा, मी आता या गोष्टीवरती बोलणार नव्हतो पण आपण विषय काढला म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काही काळ मीडिया ट्रायल होतात, मोठ्या माणसावरती काहीतरी आरोप होतात, त्या काळात संयम ठेवला गेला पाहिजे. लाख प्रदर्शने होती, लाख निदर्शने झाली, गरुड झेप बाबतीत तसं घडलं. पण कालांतराने 6 महिन्याच्या आत हायकोर्टाने निर्णय दिला की हे सगळं खोटं होतं. ती चार्जशीट खोटी होती, तो FIR खोटा होता. हे कधी ना कधी सत्य बाहेर येतं आणि मी जगजाहीर ते सांगू शकतो की त्या काळात जे घडलं होतं ते खोटं होतं. हे कोर्टाने प्रूव्ह केलंय, माझ्याकडे प्रूफ होते. पण मी कोणत्या आई वडिलाला ब्लेम कधीच करू शकत नाही. मी शिक्षक आहे, मी माझ्या विद्यार्थ्यावरती ब्लेम करून मी सेफ निघेल असं मी कधीच नाही करू शकत. आणि त्या काळातही मी ते केलं असतं तर कदाचित माझ्या आयुष्यभर स्मरणात राहिलं असतं की मी विद्यार्थ्याला ब्लेम केला आणि ते मला करायचं नव्हतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या अंगावरती घेतल्या, त्रास सहन केला, त्यात खूप मोठा लॉस घडला आणि पैशाचा लॉस झालेला चालतो पण वेळेचा लॉस गेला ते मी सहन केलं. पण आज आनंद या गोष्टीचा आहे की जो कोर्ट आपल्याला देतं प्रूफ की नाही तू खरं होता आणि तुझ्या खऱ्याला यश भेटलं, ते मी आता मिळवलेलं आहे आणि कदाचित मी मीडियाला ते पुढे चालून दाखवेलच ते ऑर्डर काय आहे, कशा पद्धतीने घडलं. पण मला कोणालाही ब्लेम करायचं नाहीये आणि जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. आणखी थोडस ठीक आहे सर, काय अडचण नाही. सर असं गरुड झेप टाकल्यानंतर आता भरपूर शाखा आहेत गरुड झेपच्या सर्व जिल्ह्यांमध्ये, तर तुम्हाला असं केव्हा फील आला की आता गरुड झेप सक्सेस झालंय, आता यापुढे ते वाढतच राहणार आहे साम्राज्य?
मला हा ठाम विश्वास आहे, गरुड जेपची जी टीम तयार झालेली आहे, जो परिवार आहे, आमचा परिवार म्हणतो, 700 लोक आमच्याकडे आता त्या ठिकाणी एकत्र काम करतायत. मी त्यांना कामगार कधीच म्हणत नाही, ते परिवाराचे सदस्य आहेत. हे आता मोठ्या उमदीने तयारीला लागलेले आहेत. एक एस एस सोनवणे सारखे आता कितीतरी एस एस सोनवणे गरुड जेपमध्ये प्रत्येक शाखेत तयार झालेले आहेत. त्यांना जाऊन मी भेटलो किंवा बोललो तरी ते तेवढे मोठी होऊन तयारीला लागतात. एक उदाहरण सांगेल की आता 6 महिन्यापूर्वी आम्ही कोल्हापूरला गेलो. 6 महिन्यात कोल्हापूर चालूही झालं. तिथले विद्यार्थी आता त्या ठिकाणी नोकरीला लागायला लागले. 5-7 जणांचा रिझल्ट पण 5-7 महिन्यात आला आणि या वर्षी कमीत कमी 100-1 जणांचा रिझल्ट येईल. हे वाढत जाणार आहे. त्यामुळे आता याला थांबवणं ते ठिकाणी माझ्याही हातात नाहीये आणि कोणाच्या हातात नाही. कदाचित काही दिवसामध्ये राज्य सोडून त्या ठिकाणी त्याचा विस्तार होईल आणि त्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी सर्व आई वडिलांच्या आशीर्वाद सोबत जे विद्यार्थी लागतात त्यांच्या आशीर्वाद तर एवढे असतात, त्यांच्या शुभेच्छा. त्यामुळे आता थांबणं त्या ठिकाणी पॉसिबल नाही. मी जरी म्हटलं की मला थांबायचंय, आता माझ्याकडे सगळं काही आहे, तरी ते पॉसिबल होत नाही. सकाळ तीच होते, 7ला उठणं आहे, रात्री कितीला झोपेल सांगता येत नाही, 4 तास झोप भेटेल हे आजही त्या ठिकाणी डेली शेड्यूल किती प्रवास होईल सांगू शकत नाही. सर तुमचं डेली रुटीन काय असतं समजा आता पण? आताही डेली रुटीन असंच आहे की मला 4 ते 5 तास झोप भेटते. जेवणाचा माझा कोणताही टाइम टेबल नाही आहे आणि माझं वजन कधी 50 किलोच्या आतच राहिले, ते कधी 52-55 झाले नाही, कधी ढेरी बघायला भेटले नाही. हे मला नेहमी सांगतात की कसं काय होतंय. जेव्हा तुमच्या मागे मेंदूवरती लोड असतो, इथून हे करायचं, इथून इथं पोचायचं, इथून हे करायचंय. माझी एक गाडी एका वर्षामध्ये 2 लाख किलोमीटर चालते. लोकांना गाडी दिसते पण गाडीमध्ये जेव्हा बसणाऱ्याची तकलीफ काय असते ती दिसत नाही. तर मला एकच सांगायचंय, ही रुटीन मी का पाळतो की मला प्रत्येक मुलाचे आनंद अश्रू बघायचे, दुःखाचे बघायचे नाहीयेत. दुःखाचे बघायला भेटतात पळून जाणाऱ्या पालकांचे. त्यांनाही मला सांगायचंय, मुलाची बाजू घेण्यापेक्षा एकदा सत्य समोर बघा, त्या विद्यार्थ्यांनी काय केलं ते बघा. असे विद्यार्थी घडताना बघायचे. त्यामुळे थांबणं पॉसिबल नाही. हे मी डेली रुटीन नक्कीच मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हीच राहील. आणखी 10 वर्षानंतरचे काय स्वप्न आहेत सर तुमचे गरुड जेपला येऊन? माझे 10 वर्षानंतरचे स्वप्न मी एकच म्हणेल की मला महाराष्ट्रातून ऑलिम्पिक लेवलला किमान सर्व देशापेक्षा जास्त मेडल असणारा आपला भारत देश बनलेला पाहिजे. प्रत्येक सरकारी ऑफिसर त्या ठिकाणी नीतिमत्तेला जपणारा झालेला बघायचा आणि ते शिक्षण आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना देतोय. प्रत्येक घरात एक तरी सरकारी नोकरीला अधिकारी असावा, कुठल्या ना कुठल्या. तो साधा शिपाई असेल, पोलीस असेल, आर्मी असेल, साध्या नोकरीला असेल, पण घरातून एक जण जर सुशिक्षित बनला तर ते कुटुंब बदलतं. ते बघताना बघायचंय. आणि मी एक स्वप्न बघितलं होतं, प्रत्येक महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनमध्ये माझा एक तरी पोलीस असावा. ते पूर्णत्वाकडे जात आहे. 80% 70% आम्ही ते पूर्ण केलंय. ते नक्कीच पूर्ण होईल. आणि एकच सांगेल, शेवटचं एक स्वप्न की ज्या वेळेसही असेल त्यावेळेस जेव्हा कदाचित मी जग सोडून जाईल, घराच्या टोकापासून तर स्मशानभूमीपर्यंत लाईन लागेल असं माझं नेचर शेवटपर्यंत राहावं, एवढी पब्लिक त्या दिवशी यावी, हेच माझ्यासाठी शेवट खरा असेल. नक्कीच सर, नक्कीच. पण सर जसं तुम्ही सांगितलं की पळून गेलेले विद्यार्थी, तर मग त्यांच्यासोबत म्हणजे काय मानसिकता असते त्यांचं? म्हणजे आपल्याकडून ते घडलं जात नाही म्हणता येईल, किंवा त्यांची ती मानसिकताच नसते, किंवा ते डिस्ट्रॅक्ट होतात म्हणून असं होतं? नाही, मी त्यांना एकच म्हणेल की ते कोणाचं तरी ऐकतात. आज कोणीतरी सांगतं हे होणार नाही, हे करू नको, तू चुकला, तू हे झालं ते झालं. दुसऱ्यांचा ऐकण्याचे परिणाम त्या ठिकाणी जास्त होतात. पालकांनी यावेळेस ही जबाबदारी घेतली पाहिजे की 3 ते 4 दिवस त्याच्या सोबत राहून त्याची काय प्लॅनिंग आहे त्या समजून घेतल्या पाहिजे, त्याला मोटिवेट केलं पाहिजे. आणि त्यातून बाहेर मानसिकता जर बदलली तर हे प्रमाण राहणारच नाही. आणि 10% 20% प्रमाण आहेत, खूप जास्तच नाही आहे. ते कमी जर झालं तर नक्कीच यशाचा टक्केवारी अजून वाढलेली दिसते. सर एखादा असा इन्सिडेन्स तुम्हाला वाटतं की तो सांगावा विद्यार्थ्यांनी केलेला, तुम्हाला माहिती आहे की तो चुकलाय, तो पळून गेला होता, पण तुम्ही म्हणजे यशस्वी नाही ठरले त्या विद्यार्थ्यांना समजवण्यामध्ये, असं एखादं? असे कितीतरी विद्यार्थी भेटतात. पण मी एक सांगेल,
मी अशा विद्यार्थ्याचं उदाहरण सांगतो, जे विद्यार्थी मानसिकता, आमच्याकडे एक समुपदेशन चालतं की असे विद्यार्थी जेव्हा निर्णय घेतात 4 दिवस राहायचं आणि नंतर सोडून जायचं, समुपदेशन केल्यानंतर त्याला मानसिकता त्याची क्लिअर केल्यानंतर किंवा तो मला भेटल्यानंतर आणि तो टिकला, तर असे विद्यार्थ्यांचा सक्सेस रेशिओ जास्त आहे. कारण त्याने त्या दिवशी ठरवून घेतलं नाही आता नाही जायचं, आता मला करूनच जायचंय. आणि कितीतरी विद्यार्थी असे आहेत की ते 1 महिना घरी गेले, परत आलेत आणि परत त्यांनी यश मिळवलं. त्यामुळे हे असं होतं. पालकांनी जर समजून घेतलं, पालकांनी वेळ दिला, तर नक्कीच विद्यार्थी बदलतो आणि त्यातून त्या घडण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि कोणताच विद्यार्थी आला आणि डायरेक्टली आला आणि नोकरीला लागून गेला आणि सलग राहिला असं कधीच होत नाही. प्रत्येकाच्या जीवनात अपडाऊन असतात, त्या ठिकाणी यश अपयश असतं किंवा मानसिकता बदलते आणि प्रत्येक वेळेस त्यांना त्यातून घेऊन जावं लागतं. त्यामुळे मला नक्कीच सांगताना एक गोष्टीचा आनंद आहे की असे विद्यार्थी सुद्धा घडलेले आहेत. सर, असा कुठला इन्सिडेंट झालाय का की ज्यामध्ये विद्यार्थी म्हणजे अग्रीच नव्हता करत त्याला करायचं, पण घरचे म्हणत होते की तू गव्हर्नमेंटसाठी प्रिपेअर्ड कर आणि त्याला इकडे पाठवले आपल्या अकॅडमीमध्ये किंवा त्याला फोर्स केलं गव्हर्नमेंट करण्यासाठी, पण तो इंटरेस्टेड नव्हता असं? असे विद्यार्थी येतात, अशातलं प्रमाण तुम्हाला 25 ते 30% सक्सेसचं दिसेल, 75% दिसणार नाही, कारण तो मनाच्या व्यतिरिक्त आलेला आहे. 25-30% कोण? ज्याला आपल्या आईवडिलाची गरिबी दिसते, आम्ही सांगितल्यानंतर त्याला त्याचं मोटिव्ह कळतो की मला या उद्देश काय आहे आणि यातून ते पुढे जातात. मी तर पालकांना एकच सांगेल की बळजबरीपेक्षा त्याला शिस्तीचे धडे द्या, त्याला 2-3 दिवस ट्राय करायला द्या, नक्कीच तो बदलेल आणि मानसिकता बदलेल. आज विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की तू हे कर, तू हे कर, तू हे कर. ते न सांगता त्याला ठरवू द्या, म्हणजे आपल्यावरती ही वेळ येणार नाही की त्याला त्या ठिकाणी परावर्तित करावं लागेल. सर, बाकी अकॅडमिक्स पेक्षा गरुड जेव्हा अकॅडमीला काय वेगळं बनवतं? मी बाकी अकॅडमीमध्ये तुलना कधीच करत नाही, पण एक नक्कीच सांगेल, आम्ही दिलेली शिस्त जर विद्यार्थ्याने पाळली तर तो सक्सेस होतो. शिस्तीचे धडे इथे दिले जातात, आई वडिलांची मेहनत दाखवली जाते आणि कठीण परिश्रम करून घेतले जातात. आणि जिथं हार्डवर्क असतो तिथं त्रास असतो आणि त्रास आला म्हणजे त्या ठिकाणी कारण भेटतात. त्यामुळे हा त्रास सक्सेस रेशिओचा कारण आहेत आणि सक्सेस येणाऱ्या स्टुडंटचं प्रमाण वाढलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बाबा भरती होते, पोलीस भरती, तेव्हा 400, 300, 500 विद्यार्थी देणारी एकटी गरुड जेप ठरली. नेव्हीमध्ये 200, 250चा आकडा मी एका भरतीत पार केला. आत्ताच एअरफोर्सचा रिझल्ट बघितला तर 150 विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस सिलेक्शन हे देणं कुठल्याही अकॅडमीमध्ये किंवा कुठल्याही संस्थेकडे नव्हतं. ते गरुड जेपने करून दाखवलं. यात आम्हाला आनंद आहे आणि हा आकडा वाढतच राहतोय. याचं कारण ते पालक आहेत, ते विश्वासाने आमच्याकडे विद्यार्थी सोडतात. ओके सर, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय टिप्स तुम्ही द्याल? मी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सांगेल, याच्यासारखी सोपी भरती कोणती नाहीये. एकदा ठरवा की मला बनायचंय, ती वर्दी दिवसा तुम्हाला दररोज दिसायला लागली पाहिजे. सकाळी जेव्हा आरशात पाहतो मला ही वर्दी मिळवायची, यासाठी मेहनत घे. 6 महिन्यात, 1 वर्षात तुम्ही पोलीस बनू शकतात आणि 18 वर्ष ते 25, 34 वर्षापर्यंत ही संधी आहे. म्हणजे आजही वेळ गेलेली नाही. अजूनही ठरवा, 1 वर्ष झोकून द्या आणि शिस्तबद्ध ज्या टेस्ट सिरीज आहेत, शिस्तबद्ध मार्गदर्शन याच्या हाताखाली तुम्ही जर केलं तर मला वाटतं 1 वर्षात पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण होतं. एनडीए प्रिपेअर करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय टिप्स असतील? मी नक्कीच सांगेल, एनडीए सोपं नाहीये, पण त्यासारखं सोपं काहीच नाही. याचं कारण वयाच्या कंप्लीट 16 वर्षी जर तुम्ही तयारीला लागलात तरच तुम्ही एनडीएकडे जाल, नाहीतर तुम्ही एनडीए पर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही म्हणाल मी 12वी नंतर येतोय किंवा 11वी झाल्यानंतर येतोय, एनडीए करू शकत नाही. याचं प्रमाण 1% आहे भारतामध्ये निकालाचं. पण एक नक्कीच सांगेल की एनडीए करणारा वाया जात नाही, तो कुठे कुठे नोकरीला लागतो, तो खालच्या पोस्टला. सुपर क्लास 1 पोस्ट आहे, नाही लागू शकला तर क्लास 3 मध्ये, क्लास 2 मध्ये कुठे कुठे तो लागतो. एनडीएचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना एकच सांगेल की शेवटपर्यंत झटायची ज्यांच्यात क्षमता आहे त्यांनी एनडीएकडे यावं आणि एनडीए सारखी त्या ठिकाणी चांगली परीक्षा कोणतीच नाही जे तुमचं आयुष्य घडवेल. तयारीला लागला तर नक्कीच युपीएससी लेवलची परीक्षा सोपी आहे. एअरफोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय टिप्स असतील? एअरफोर्स करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पण, मी तर म्हणेल विद्यार्थीसाठीच मी जास्त सांगेल. आता मुलींना एअरफोर्स नेव्हीमध्ये जायची संधी 1 वर्षापूर्वी त्या ठिकाणी प्राप्त झाली. त्यामुळे तुम्ही नक्कीच
नेव्ही एअरफोर्समध्ये मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात जावं. आणि मुलांना एक सांगेल, महाराष्ट्रातली टक्केवारी आता खूप वाढलेली आहे, बाकी राज्यांना आपण मागे टाकलेलं आहे एअरफोर्स नेव्हीमध्ये. याचं कारण असं आहे, तुमचा ओढ तिकडे वाढला की नक्कीच नोकरीचं प्रमाण वाढतं. पूर्वी फक्त केरळा वगैरे राज्यांची मुलं होते, आता महाराष्ट्र कमी राहिलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही नक्कीच नेव्ही एअरफोर्सकडे जाऊ शकता. काय टिप्स असतील सर? एकच ठरवावं लागेल, मला करायचंय, मला जायचंय, आणि तयारी करायची मानसिकता, टिकण्याची मानसिकता. सर, एअरफोर्स मध्ये असं म्हटलं जातं की तुम्हाला म्हणजे पायलट लायसन्स पण कंपल्सरी असतं, तर म्हणजे नेमकं काय प्रोसिजर असते पूर्ण एअरफोर्स होईपर्यंत, एक ऑफिसर होईपर्यंत? खरं तर प्रोसेस काहीच नाही आहे. आपण जेव्हा ड्रायव्हिंग शिकतो तेव्हा ड्रायव्हिंग आल्यानंतरच लायसन निघतं. एअरफोर्स नेव्हीमध्ये जाण्यासाठी असं लायसन वगैरे काही लागत नाही. तुम्ही परीक्षा द्यावी लागते. एक चांगली परीक्षा द्या, चांगला स्कोर घ्या, मेरिटमध्ये बसा, तुम्हाला नोकरी मिळेल. आणि ट्रेनिंगमध्ये त्या बाकीच्या गोष्टी घडतात. आणि ट्रेनिंगमध्ये ठरतं तुम्हाला कुठे जायचंय, तुम्ही पायलट बनणार, तुम्ही कोणत्या पोस्टला जाणार, तुम्ही कशामध्ये जाणार, एस ग्रुपमध्ये जाणार, वाय ग्रुप. एअरफोर्स हे नाव आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या पोस्ट आहेत. त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एकच मार्ग आहे, तो आहे स्पर्धा परीक्षा. नेव्ही प्रिपेअर करण्यासाठी नेव्हीसाठी एकच की नेव्हीमध्ये तुम्हाला जायचंय तर तुम्ही 10वी झालेले पाहिजेत आणि 11वी-12वी शिक्षण घेताना तुम्ही नेव्हीचीच आहे. वयाच्या 16.5 पासून या नोकऱ्या चालू होतात 19.5 पर्यंत. 19.5 मध्ये नंतर तुम्ही म्हटले मला नेव्हीत जायचं, तुम्ही जाऊ शकत नाही. मग कमी वयामध्ये तुम्हाला तयारी करता आली पाहिजे. म्हणून मी एकच सांगेल की 10वी संपली आहे, एकच टार्गेट घ्या आणि कामाला लागा, तर तुम्ही नेव्ही एअरफोर्स मध्ये जाऊ शकता. सर, मोस्टली कसं होतं की जे मुलं असतात त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं थोडंसं इझी जातं. त्यांना घरून एक सपोर्ट भेटतो, पोलीस भरती करत असेल किंवा तो गव्हर्नमेंटची कुठली प्रिपरेशन करत असेल त्याला एक सपोर्ट भेटतो. पण तेच जेव्हा एका मुलीवर गोष्ट येते तेव्हा घरचे पण थोडंसं विचार करतात, तिला पाठवायचं, लांब पाठवायचं की नाही पाठवायचं, त्यानंतर ती करेल की नाही करेल, अशी भरपूर संकटांना तिला सामोरे जावं लागतं. तर मुलींसाठी काय टिप्स असेल आणि सेम पालकांसाठी पण तुम्ही काय सजेशन द्या? मी पालकांना एकच सांगेल की मुलींच्या बाबतीमध्ये तुम्ही तिला 3 वर्ष ते 4 वर्ष मोकळ्या मनाने शिक्षणाला दिले पाहिजे आणि त्यानंतर ठरवायचं तिचं लग्न करायचं किंवा ती काय करेल. 4 वर्ष जर मुलींना 3 वर्ष दिलेत तर ती नक्कीच नोकरी मिळवते. आजचा तुम्ही सक्सेसचा रेशो जर बघितला, मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे. मी काल एअरफोर्सचा निकाल लागल्यानंतर टोटल कॅल्क्युलेट केलं तर त्यात मुली 70% मुलं 30%. म्हणजे हे का घडलं की मुलींना संधी दिली तर ते संधीचं सोनं करतात, योग्य वेळेचा वापर करतात, वेळ वाया घालवत नाही. आणि मुलांच्या बाबतीतही तेच सांगेल, पालकांनी मुलांना पहिल्यापासून सांगितलं पाहिजे की तुला 4 वर्ष दिली ते हे पूर्ण दे आणि एवढीच दिलेली आहेत. म्हणजे टार्गेट असेल तर त्यातून सक्सेस रेशो वाढतो. त्यामुळे वेळ प्रत्येकाने दिलीच पाहिजे. तर सर, पण म्हणजे सरकार ठरवतं की मुलींना जास्त प्राधान्य द्यायचं की मुलांना? तर मुलींना देत असेल तर मुलांना रागील, मुलांना दिला तर मुलींना रागील, समान देऊ शकत नाही. असं नाही आहे. मुलं आणि मुलींना समानच त्या ठिकाणी. होय, काही ठिकाणी आता मुलींचं प्रमाण वाढलं पण मुलंही कमी नाही आहेत. जर आपला मुलांचा स्कोर मोठा असतो, मुलींचा कमी येतो, त्यामध्ये मुलींचं लागण्याचं प्रमाण वाढलंय. याचं कारण असे आहेत, जागा सारख्याच असतात पण मुली मेहनतीने काम करतात, मुली त्या ठिकाणी गॅप मारत नाही, सुट्ट्याचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे सक्सेस रेशो वाढतो. बाकी कुठलाही नाही, जागा सारख्या आहेत, मुलांना मुलींना संधी सारख्या आहेत. सर, तुमच्या आयुष्यावरून जर विद्यार्थ्यांना एक काय म्हणता येईल, एक व्याख्या द्यायची असेल सक्सेसची किंवा एक टिप द्यायची असेल तर ती काय असेल? असंख्य मेहनत आणि न थांबतात मेहनत, एवढंच मी सांगेल. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात सक्सेस होतात, फक्त मेहनतीशिवाय पर्याय नाही. कोणी आपल्या भाग्यरेषा बदलून माझं नशीब म्हणून जर काम करत असेल तर मुळात होणार नाही. तुम्हाला कष्ट आणि कष्टच तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकतात आणि ती घेण्याची संधी तुम्ही एकदा ठरवल्यानंतर ठाम राहिले तर नक्कीच कष्ट घ्यायला तुम्हाला प्रेरणा मिळते आणि सक्सेस भेटतो. सर, असा कुठला गैरसमज आहे का विद्यार्थ्यांना की तुम्हाला असं वाटतंय की विद्यार्थ्यांना म्हणजे पोलीस भरतीबद्दल किंवा गव्हर्नमेंट एक्झाम बद्दल हा एक गैरसमज आहे पण ते खरं नाहीये? गैरसमज स्पर्धा परीक्षेत एकच की सक्सेसचा रेशो कमी आहे, हे लागले नाही, ते लागले नाही, हा टकली पडला, तो लागला नाही. तो का लागला नाही त्याचे कारण शोधा. तुम्ही का लागणार आहे त्याचे कारण हे
की मला लागायचं आणि मला तयारी करायची, मग नक्कीच कुठलेच गैरसमज राहणार नाही. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 14 लाख फॉर्म येतात पोलीस भरतीचे, पण मुळात फॉर्म 5 ते 7 लाख राहतात. डबल टिबल फॉर्म आपण पकडून ते आकडा पकडतो. मग आपल्याला 5 लाख विद्यार्थ्यापैकी 15,000 यायचंय. किती सोपं आहे. एका जणांनी 7 जणांना मागे टाकलं की नोकरी मिळते, 5 जणांना मागे टाकले की नोकरी मिळते. नोकरी लागणं सोपं आहे, पण त्यात येण्याची क्षमता पाहिजे आणि तयारी करण्याची क्षमता पाहिजे. ओके, ठीक आहे सर. आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. शेवटचा तुम्हाला एका शब्दामध्ये उत्तर द्यायचंय. तुमचं सर्वात आवडीचं पुस्तक? माझं सगळ्यात आवडीचं पुस्तक म्हटलं तर श्यामची आई आहे. आणि श्यामची आई हे पुस्तक वाचून बऱ्याचशा गोष्टी भेटल्या. आणि दुसरं जर पुस्तक म्हटलं आवडीच्या बाबतीमध्ये, तर माझी दररोजच पुस्तक वाचण्यात येतात, त्यामुळे पुस्तकांची संख्या खूप. काही गोष्टीचे रिच डॅड आणि पुअर डॅड हे एक पुस्तक आहे, ते नक्कीच प्रत्येकाने वाचावं. ओके, तुमची सर्वात चांगली सवय तुमच्या मते? माझी सगळ्यात चांगली सवय म्हटल्यानंतर मी कधीच दुःखी नसतो. ठरवलेल्या गोष्टी करतो म्हणजे करतो, हीच. आणि सर्वात वाईट सवय? सर्वात वाईट सवय हीच की कदाचित मी कोणावर चिडलो तर मला राग लवकर येतो. तो राग क्षणिक असतो, पण तो येऊ नये असंच मला वाटतं. आणि त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का, की स्वतःवरती भरपूर गोष्टी कंट्रोल करून राग आल्यानंतर परत त्या माणसाला जाऊन भेटणं, समजून सांगणं आणि परत गळ्यात घेऊन त्याच्यासोबत भेटणं, हे मी करतो. ओके, तुमचं आयडियल पर्सन? आयडियल पर्सन म्हटलं तर माझे आई वडील जे माझ्यावरती बसलेले आहेत, त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत आहे. आणि प्रत्येकाचे आयडियल पर्सन आई वडील पहिले असावे, त्यानंतर भरपूर अशी मोठी लिस्ट आहे. तुमचं इन्स्पिरेशन? जर आपण असं म्हटलं, माझ्या समोर असणारे आई वडिलांच्या चेहऱ्यातील भाव, त्यांच्या प्रत्येकाच्या, की यांच्यासाठी आपल्याला करायचंय, त्या मुलासाठी नाही, तो मुलगा लागला पाहिजे त्याच्या आई वडिलांसाठी, हेच. एक आवडतं चित्रपट? आवडता चित्रपट असं म्हटलं तर लक, जो त्याच्यामध्ये लक पिक्चर बघितला की सगळ्यांना कळेल की लक मध्ये काय असतं, की तुम्ही प्रत्येक वेळेस आजमावतात. त्याच्यामध्ये संजय दत्त आहे, त्यानंतर असे बाकीचे कॅरेक्टर आहेत, बघा नक्कीच. आवडीचं गाणं? आवडीचं गाणं तर असं म्हटलं तर जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा वो हम नवाब. ओके, आणि शेवटचा प्रश्न, तुमच्या गरुड जेटची सर्वात आवडती शाखा कोणती? माझ्या सगळ्या शाखा आवडत आहेत, त्यामुळे कोणती शाखा आवडती नाही असं नाही होऊ शकत. आता नक्कीच प्रश्न जर असा केला तर मी म्हणजे जास्त वेळ जर असं म्हणेल तर पुन्हा शाखेवरती फोकस असतोच, कारण ते शिक्षणाचं माहेरघर आहे. पण माझी कुठलीही शाखा त्या ठिकाणी माझ्यासाठी तेवढीच आहे. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि थोडंसं एक शॉर्ट मध्ये जे तुम्ही लिहिलेलं पुस्तक आहे वाया गेलेली पोर, त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? ते का वाचलं पाहिजे, त्यातून काय घेतलं पाहिजे? मी पुस्तक वाचा कोणाला सांगणार नाही. मी एकच सांगेल, 15 पानं वाचा, त्यानंतर ठेवून द्या. कारण मला माहिती आहे तुम्ही त्यानंतर ठेवणार नाही. हे पुस्तक का वाचावं, हे सुरेश सोनवणेचं आहे म्हणून मुळात नाही. हे तुमचं आहे. तुम्हाला स्वतःचं जीवन त्यात बघायला मिळेल आणि काय करायचं हे नक्कीच कळेल. म्हणून नक्कीच वाया गेलेलं पुस्तक वाचा. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद सर तुमचा वेळ दिल्याबद्दल. तुमच्या आशीर्वादातच आमच्या पाठीशी आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी असले पाहिजेत. आणि भरभरून संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्हाला प्रेम भेटतच आहे आईवडिलांचं सगळ्याच. आणि तसंच तुमची शाखा आणखी आउट ऑफ महाराष्ट्र पण जावं, पूर्ण भारतात नाव अशी अपेक्षा करतो. आणि थँक्यू पुन्हा एकदा सो मच. धन्यवाद. आपल्याही चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच पद्धतीनं पुढेही त्याची वाढ हो. आणि खरंच आजच्या तरुणांसाठी तुम्ही जे काम करतायत, अशी कितीतरी स्टोऱ्या असतील. जसं मी बघितलंय, मी माईला भेटलोय, की समाजसेविका माई आपण त्यांना म्हणतो, त्या आज नाही आहेत. अशी कॅरेक्टर जगासमोर जर आणले तर नक्कीच तरुणांना त्याचा फायदा होईल. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. पुन्हा भेटूया एका नवीन इन्स्पिरेशन, एका नवीन मोटिवेशन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.